राज्यभरात अनेक ठिकाणी बैलपोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो। श्रावणी बैलपोळा आणि भाद्रपदी बैलपोळा अशा दोन प्रकारे हा सण साजरा करण्यात येतो। त्या श्रावणी बैलपोळा पुणे जिल्ह्याच्या विविध गावात आणि विविध भागात साजरा केला जातो। वर्षभर शेतकरी आपल्या बैलाला पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावतो। बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना सजावट केली जाते, त्यांची मिरवणूक काढली जाते। मात्र आंबेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने बैलपोळ्याची ही परंपरा 75 वर्षांपासून जपली आहे। पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे पडवळ या गावातील असणारे शेतकरी दत्तात्रय बबन आवटे यांनी ही परंपरा जपली आहे। आवटे यांचा परंपरागत व्यवसाय शेती, त्यामुळे बैलांशी ऋणानुबंध जोडलेले। त्यांच्याकडे एकूण 8 बैल आहेत। त्यांची बैलपोळ्याला आणण्याची 75 वर्षांची परंपरा त्यांनी जपली आहे। आतापर्यंत त्यात एकदाही खंड पडलेला नाही। याशिवाय स्वतंत्र गाडा मालक असलेला पहिला गाडा मालक आहे। अनेकदा बैलगाड्यात पळवण्यासाठी दुसऱ्यांचे बैल आणले जातात, मात्र आवटे यांच्याकडे स्वतःचे बैल गाडा शर्यतीमध्ये पळवले जातात। आवटे यांनी 40,000पासून 2 लाखापर्यंत बैलांची खरेदी केलेली आहे। याशिवाय बैलांसोबत पळणारी घोडी देखील स्वतःचीच आहे। आवटे यांचे कुटुंब शेतकरी असल्याने त्यांचे कुटुंब देखील त्यांना यामध्ये तेवढीच साथ देत आहे। या कुटुंबाकडून बैलांची मुलांप्रमाणे सेवा केली जाते। दत्तात्रय आवटे यांचे बैलांवर असलेले प्रेम हे त्या परिसरात सर्वांनाच माहीत आहे। म्हाळुंगे पडवळ हे गाव हुतात्मा बाबू गेनू यांचे गाव आहे, त्यामुळे या गावाला ऐतिहासिक परंपरा देखील तेवढीच आहे। मात्र आवटे कुटुंबियांनी जपलेली ही परंपरा आणि बैलावर असलेले प्रेम, त्यांची 75 वर्षांपासून होणारी सेवा ही खरंच कौतुकास्पद अशीच आहे। बैलांना खुराक असा आहे की माणसं सुद्धा भाग्यश्रीचं तेल इथं अतिथा खातच नाही, पण 84 पासून आहे ना सतत बैल भाग्यश्रीचं तेल खाणारे आणि कल्याण सोना गहू माणसाला सुद्धा मिळत नाही, ते सतत बैलांना सुद्धा आम्ही चारणारा एकमेव शेतकरी आपण आहोत। लोक राशनचे गहू चारतात माणसांना सुद्धा, पण आम्ही जनावरांना सुद्धा कल्याण सोना गहू हा सतत 40 वर्ष चारत आलो आहोत। शिवाय त्यांचं भाग्य म्हणून ते खातात। माणसांना सुद्धा भाग्य एवढं खायचं नाही, ते जनावरं खातात। ते का खातात तर त्यांची ती परतफेड त्या मालकाची दैनंदिन या होणाऱ्या यात्रेमध्ये मालकाचं ऋण म्हणून ते परत करतात। तर प्रत्येक घाटामध्ये आम्हाला फळीफोड असेल, घाटाचा राजा असेल किंवा एक पहिला क्रमांक असेल, हे मिळून देणारे हे जे मुख्य प्राणी आहेत, तर त्या मुख्य प्राण्याला सुद्धा चांगलं समजतं की आपण मालकाचं जे काय अन्न खातो त्याची परतफेड करावी। परंतु हल्लीच्या काळामध्ये माणसांना ते कळत नाही, तेवढं जनावरांना कळतंय।